श्री स्वामी समर्थ. नमस्कार सिंह राशीच्या तेजस्वी आणि भाग्यवान जातकांनो, पुढील 48 तासात असे काही घडण्याचे संकेत दिसत आहेत जे तुमच्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरे अचानक समोर आणू शकतात. आजचा हा संदेश सामान्य नाही, कारण ग्रहांची बदलती स्थिती ही तुमच्या जीवनातील एका महत्त्वाच्या वळणाकडे इशारा करत आहे. सिंह राशीचे अधिपती सूर्यदेव एका अशा योगाची निर्मिती करत आहेत ज्यामुळे बराच काळ लपून राहिलेली एक गोष्ट अचानक उघड होऊ शकते. पण सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पुढील काही तासात घडणाऱ्या 3 रहस्यमय संकेतापैकी एक संकेत तुमच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवाह बदलू शकतो. एखादी अनपेक्षित भेट, एखादी गुप्त माहिती किंवा अचानक मिळालेली संधी तुमच्या नशिबाचे दार उघडू शकते. मात्र या सर्वांमध्ये एक असा इशारा देखील दडलेला आहे ज्याकडे दुर्लक्ष केल्यास नंतर पश्चाताप होऊ शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या 5 महत्त्वाच्या घडामोडी, 3 गुप्त संकेत आणि शेवटी मिळणारा एक अत्यंत महत्त्वाचा संदेश जाणून घेणार आहोत, जो प्रत्येक सिंह राशीच्या व्यक्तीसाठी उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटच्या सेकंदापर्यंत नक्की ऐका, कारण सर्वात महत्त्वाचा संकेत शेवटी उलगडणार आहे. आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये जय सूर्यदेव असे नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच राशी भविष्याच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सूर्यदेवांची दिव्य दृष्टी, मघा आणि पूर्व फाल्गुनी नक्षत्राचा वाढलेला प्रभाव आणि तुमच्या राशीभोवती निर्माण झालेली ऊर्जेची प्रबळ वलये तुमच्यासाठी काहीतरी अभूतपूर्व घडण्याचे संकेत देत आहेत. या 2 दिवसात घडणाऱ्या घडामोडींचा प्रभाव केवळ काही काळापुरता मर्यादित नसून येणाऱ्या अनेक महिन्यांपर्यंत तुमच्या प्रगतीचा पाया रचणारा ठरेल. अनेक दिवसांपासून डोक्यात चाललेली विचारांची चक्रे आणि अनुत्तरित राहिलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे आता तुमच्या डोळ्यासमोर येऊ लागतील. तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांपैकी तुमचे खरे हितचिंतक कोण आणि पाठीत खंजीर खुपसणारे कपटी शत्रू कोण याचा उलगडा आता होणार आहे. काही जातकांना तर असे वाटेल की साक्षात नियतीनेच त्यांच्यासाठी यशाचे दरवाजे स्वतःहून उघडले आहेत. परंतु या साऱ्या धामधुमीत सर्वात महत्त्वाची अट एकच आहे की तुम्ही मानसिकदृष्ट्या किती कणखर आणि स्थिर राहता. कारण सूर्यदेव तुम्हाला उत्तम संधी नक्कीच प्रदान करतील, पण त्या संधीचे सोन्यात रूपांतर करणे हे सर्वस्वी तुमच्या पराक्रमावर अवलंबून असेल. म्हणूनच हा अत्यंत विशेष संदेश शांत चित्ताने ऐका, कारण आता एका गुप्त सत्याचा पर्दाफाश होण्याची वेळ आली आहे. सिंह राशीच्या शूर जातकांनो, बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला जवळच्याच एखाद्या व्यक्तीच्या वागणुकीवर संशय येत होता. मन आतून सांगत होते की काहीतरी गडबड आहे, पण समोर आणायला हे कोणताही पुरावा नव्हता. पण आता ग्रहांचे राजे सूर्यदेव त्या सर्व गोष्टीवरून अंधार दूर करणार आहेत. पुढील 48 तासात हे गुपित उघड होण्याची 100% शक्यता निर्माण झाली आहे. हे सत्य तुमच्या प्रेमसंबंधाबद्दल, जिव्हाळ्याच्या मैत्रीबद्दल किंवा कार्यक्षेत्रातील सहकाऱ्यांबद्दलही असू शकते. एखादी व्यक्ती जी तुमच्या पाठीमागे कारस्थान करत होती किंवा काही गोष्टी लपवत होती, तिचा खरा चेहरा अचानक समोर येईल. सुरुवातीला हा प्रकाश सहन होणार नाही, मनाला थोडी वेदनाही होईल. परंतु लक्षात ठेवा की खोट्या आशेच्या अंधारापेक्षा कडू सत्य नेहमी श्रेयस्कर असते. सूर्यदेव तुम्हाला भ्रमाच्या जाळ्यातून मुक्त करून वास्तविकतेचे दर्शन घडवत आहेत. त्यामुळे जे काही समोर येईल त्यावर क्रोधाने लालबुंद न होता अत्यंत संयमाने आणि समजूतदारपणाने निर्णय घ्या, कारण आज समोर आलेले हे सत्य भविष्यात होणाऱ्या एका फार मोठ्या आर्थिक किंवा भावनिक नुकसानीपासून तुमचे रक्षण करणार आहे. आता बोलूयात आर्थिक क्षेत्रातील मोठ्या उलथापालथीबद्दल. ज्या सिंह राशीच्या लोकांना पैशाच्या विवंचनेमुळे रात्रीची झोप येत नव्हती, त्यांच्यासाठी आता भाग्योदयाचा सूर्य उगवणार आहे. कारण ग्रहांची अनुकूलता स्पष्ट सांगत आहे की जुने अडकलेले धन, थकीत वसुली किंवा कोर्ट कचेरीतील अडकलेली संपत्ती अचानक तुमच्या पदरात पडू शकते. काही जातकांना उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त मार्ग गवसतील. व्यापाऱ्यांना बाजारात मोठी आणि फायदेशीर ऑर्डर मिळेल, तर काहींना लॉटरी किंवा अनपेक्षित वारसा हक्काने मोठा धनलाभ होण्याची चिन्हे आहेत. विशेषतः गेल्या काही महिन्यात ज्या सिंह राशीच्या जातकांनी रक्ताचे पाणी करून कष्ट उपसले आहेत, त्यांना त्यांच्या कष्टाची चीज झाल्याचा आनंद अनुभवता येईल. परंतु पैशाचा ओघ वाढला म्हणून गर्वाच्या भरात येऊन वायफळ खर्च करण्याची चूक अजिबात करू नका. कारण सूर्यदेवांचा मुख्य सल्ला असा आहे की आलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवणूक, त्याची बचत करा. आज केलेली छोटीशी बचत उद्या तुमच्या साम्राज्याची ढाल बनू शकते. त्यामुळे कोणताही मोठा आर्थिक व्यवहार करताना अनुभवी आणि घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला आवर्जून घ्या. कौटुंबिक आघाड्यांवर देखील एक सुखावह बदल पाहायला मिळणार आहे. घरातील बऱ्याच दिवसांचा ग्रहक्लेश, अबोला आणि तणावाचे वातावरण
आता पूर्णपणे निवळून जाईल. ग्रहताऱ्यांची ही बदललेली स्थिती कुटुंबात संवाद आणि सौहार्द वाढवण्याचे काम करेल. जुने चालत आलेले गैरसमज आपोआप दूर होतील आणि काही घरांमध्ये विवाहासारखे अत्यंत शुभ आणि मांगलिक कार्याचे नियोजन सुरू होईल. घरातील एखादी व्यक्ती जिच्या मनात तुमच्याविषयी अडी होती ती स्वतःहून तुमच्याशी मोकळेपणाने बोलेल आणि नात्यातील दुरावा संपवून टाकेल. मात्र या सुवर्ण काळात तुमच्या जिभेवर नियंत्रण ठेवा आणि शब्दांचा वापर अतिशय तोलून मापून करा, कारण एका चुकीचा शब्द पुन्हा एकदा चांगले चाललेले वातावरण बिघडवू शकतो. संयम आणि गोडवाणी हीच तुमची खरी शक्ती आहे, हे विसरू नका. करिअरच्या आणि नोकरीच्या दृष्टीने सिंह राशीच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत मौलाचा दगड ठरणार आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना त्यांच्या अफाट कौशल्यामुळे वरिष्ठाकडून आणि बॉसकडून शाबासकीची थाप मिळेल. एखादी अत्यंत जबाबदारीची आणि प्रतिष्ठेची भूमिका तुमच्या खांद्यावर सोपवली जाऊ शकते. जे तरुण नोकरीच्या शोधात भटकत आहेत त्यांना चांगल्या नामांकित कंपनीकडून मुलाखतीचे बोलावणे किंवा थेट नियुक्तीपत्र मिळण्याचे प्रबळ योग आहेत. व्यापार उद्योगात नवीन भागीदारीचे प्रस्ताव समोर येतील, जे भविष्यात फायदेशीर ठरतील. परंतु या काळात काही मत्सरी लोक तुमच्या आत्मविश्वासाला तडे देण्याचा आणि तुमच्या क्षमतेवर शंका उपस्थित करण्याचा हीन प्रयत्न करतील. पण सूर्यपुत्रांनो, लक्षात ठेवा, तुमची देदीप्यमान कामगिरीच त्या सर्व टीकाकारांची तोंडे कायमची बंद करणार आहे. त्यामुळे कोणाच्याही नकारात्मक बोलण्याकडे लक्ष न देता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. आता पाहूया त्या निर्णयाबद्दल जे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. पुढील 48 तासाच्या आत तुमच्या हातून असा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाईल जो तुमच्या भविष्याला एका नव्या उंचीवर नेईल. हा निर्णय नोकरी बदलणे, नवीन व्यवसाय सुरू करणे, नवीन घराची खरेदी किंवा विवाह या संदर्भातीलही असू शकतो. बऱ्याच काळापासून मनात चालू असलेले द्वंद्व आणि संभ्रम व्यवस्था आता पूर्णपणे नष्ट होईल. तुम्हाला अचानक अंतप्रेरणेने समजेल की तुमच्यासाठी नेमका कोणता मार्ग योग्य आहे. परंतु घाई गडबडीत किंवा भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. प्रत्येक गोष्टीचे नफे तोटे व्यवस्थित पडताळून पहा, कारण या निर्णयाचे परिणाम केवळ काही दिवसांचे नसून पुढच्या अनेक वर्षांच्या आयुष्यावर होणारे आहेत. आता आपण जाणून घेऊयात की तुमच्या राशीचे स्वामी सूर्यदेवांचा तुमच्यासाठी नेमका काय दैवी संदेश आहे. सिंह राशीवर सूर्यदेवांचा थेट अंमल असल्याने तुमच्यामध्ये उपजतच नेतृत्व गुण आणि तेज असते. सध्याच्या काळात सूर्यदेव तुम्हाला अधिक परिपक्व, शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष बनवण्याची परीक्षा घेत आहेत. जे जातक प्रामाणिकपणे आणि नीतीने आपले कर्म करत आहेत त्यांच्या यशाची घोडदौड आता थांबवणे कोणालाही शक्य नाही. परंतु जे लोक चुकीच्या मार्गाने किंवा शॉर्टकटने यश मिळवायचा प्रयत्न करत आहेत त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे सत्याची आणि कष्टाची कास कधीही सोडू नका. बऱ्याच काळापासून रखडलेली आणि अडकलेली कामे आता अनपेक्षितपणे मार्गी लागतील. सरकारी दरबारी अडकलेली कागदपत्रे, जमिनीचे किंवा मालमत्तेचे जुने वाद आणि न्यायालयीन प्रकरणामध्ये तुमच्या बाजूने सकारात्मक निकाल लागण्याचे संकेत आहेत. ज्या कामांसाठी तुम्ही देवाचे उंबरटे झिजवले पण यश मिळाले नाही त्याच कामात आता चमत्कारिक गती पाहायला मिळेल. सिंह राशीच्या जातकांनो, पुढील 48 तासात तुमच्या आयुष्यात एक अत्यंत प्रभावशाली व्यक्ती येणार आहे जी तुमच्या नशिबाचे कुलूप उघडेल. कधी जुना मित्र अचानक संपर्कात येईल तर कधी पूर्ण अनोळखी मार्गदर्शक भेटेल आणि त्याचे शब्द तुमच्या मनातल्या शंका दूर करतील. म्हणून पुढच्या 2 दिवसात होणारी कोणतीही नवीन ओळख साधी समजू नका, कारण देव कधी माणसांच्या रूपात मदतीला येतो. पण त्याचबरोबर गुरुजी म्हणतात की सूर्यदेव एक महत्त्वाचा इशारा देत आहेत. गेल्या काही दिवसात कामाच्या आणि पैशांच्या मागे धावताना तुम्ही स्वतःच्या शरीराकडेही दुर्लक्ष केले. अपुरी झोप आणि मानसिक ताण यामुळे काहींना डोकेदुखी किंवा डोळ्यांची जळजळ होऊ शकते. त्यामुळे योगासन आणि विश्रांतीसाठी वेळ काढणं अत्यंत गरजेचे आहे, कारण शरीर सुदृढ नसेल तर समोर आलेली सुवर्णसंधीही उपभोगता येणार नाही. याच काळात तुमच्या आसपासच्या काही लोकांचे खरे चेहरे समोर येतील आणि कोण खरा आहे हे स्पष्ट होईल. त्यामुळे वादात न पडता शांत राहून ध्येयावर लक्ष द्या आणि अडकलेली कामे हळूहळू मार्गी लागतील. एक चांगली बातमी किंवा अनपेक्षित संधी नवं दार उघडू शकते. उपाय म्हणून रोज सकाळी सूर्याला जल अर्पण करून 11 वेळा ओम गृहिणी सूर्याय नमः मंत्राचा जप करा आणि गरजूंना गहू किंवा गूळ दान करा. कमेंटमध्ये जय सूर्यदेव नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.